शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण बेसन पिठाचे लाडू। पीठ घेतलेले आहे अर्धा किलो आणि पाण्याने त्याचा गोळा करून घेऊया। बघा गोळा केलेला आहे छान मऊ। आता आपण याच्या बनवूया पुऱ्या, छोट्या छोट्या लाट्या करू, अगदी अशा छोट्या छोट्या। अर्धा किलो साखर घेतलेली आहे। अर्धा किलो पिठाला आपण त्याचा पाक करूया। यामध्ये 1-1.5 कप पाणी ठेवू, एका साईडला पाक ठेवू बनवायला, आणि इकडं तूप घेतलेलं आहे गावरान तूप। आता इकडं आपण छोट्या छोट्या पुऱ्या तळून घेऊया। छान अशा लालसर होऊ द्यायच्या आहे। सर्व पुऱ्या तळून घेऊया। सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे। आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपला पाक सुद्धा तयार आहे। बघा असा घट्ट होईपर्यंत बघा छान असं रवेदार काढलेलं आहे आपण मिक्सरमधून। आता यामध्ये हे आता भाजून घेऊया। ज्या कढईमध्ये आपलं तूप आहे आधीचं तळलेलं, त्यामध्येच हे बॅटर भाजून घेऊया 10 मिनिटे। छान असं तुपामध्ये खरपूस भाजून घेऊया, कारण त्यांनी टेस्ट खूप छान येते। छान खमंग भाजणं झालेलं आहे आपलं। आता यामध्ये आपण पाक टाकूया। पूर्ण भिजले गेलं पाहिजे एवढा पाक टाकायचा। थोडा जास्त झाला तरी चालेल, कारण 2 ते 3 तास आपल्याला हे मटेरियल मुरू द्यायचे। छान मुरलेलं आहे। आपण यामध्ये इलायची टाकूया, थोडी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार। आता आपण हे मिक्स करून लाडू तयार करून घेऊया। बघा अर्धा किलोचे एवढे लाडू तयार झालेले आहे। तुम्ही बनवा आणि कळवा कशी चव झाली ती। आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा।